शासकीय लाडक्या बहिणीचं टेन्शन आता वाढलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही आणि रक्कम ही वसूल केली जाणार आहे। 12,415 पुरुष लाभार्थ्यांकडून 165 कोटी रुपये ही लाभाची रक्कम सुद्धा वसूल केली जाईल। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आनंद सरीने महाराष्ट्र ओलाशिंब। अनेक दिवसापासून हुडकावणी देणाऱ्या मान्सूनची मुंबई विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात आगेकूच। तसेच मुंबई पुण्यासह राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस तर बळीराजाला दिलासा मिळाला असून वीज पडून राज्यात 3 ठार तर पशुधनही दगावले। विदर्भामध्ये अखेर मान्सूनचे आगमन तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिमसह अकोला, बुलढाण्याच्या काही भागात मान्सून दाखल। तसेच उष्णतापासून दिलासा। मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस। मराठवाड्यातील अनेक भागात कुठे हलकासा तर कुठे जोरदार पाऊस झाला। तसेच नांदेड जिल्ह्यात वीज पडून शाळकरी मुलगा दगावला तर तिघे सहकारी झाले जखमी। तर लातूर जिल्ह्यात हलक्या सरी मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। जडकोटमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला। कर्जमाफीविषयी अनास्था, शेतकऱ्याबाबत प्रश्नावेळी विधानसभा रिकामीच असून मंत्री अधिकाऱ्यांसह अनुपस्थितीत। तसेच विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी तर कृषी मंत्री आणि कृषी सचिव किडेबाग नुकसानीच्या बैठकीत। माफीच्या घोषणेने थकवले शेतकऱ्यांनी कर्ज, प्रोत्साहन अनुदानापासून राहणार वंचित तर निकषामुळे वाढलेल्या अडचणी। पावसाची सलामी जोरदार झाली असून ग्रामीण भागात मुसळधार तर शेतकरीही सुखावला। मान्सून दारावर तर 5 अंशांनी घसरला पारा। तसेच असह्य उकाड्यापासून मिळाला दिलासा तर पेरणीच्या कामाला येणार वेग। पीक नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश। विम्यासंदर्भात विधान भवनात बैठक तर शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याचे दिले आदेश। 20 वर्षापासून योजना ठप्प, भूमिहीनांना जमिनीची प्रतीक्षा असून संभाजीनगर तालुक्यातील शेती तर जमिनीचे दर गगनाला तर सरकारी खरेदीचे दर मात्र अल्पत्य। तसेच अनुदान वाढवण्यासाठी शासनाकडे शिफारस। 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान तर सोहळ्यात नागा संस्कृतीची बुरळ। शासकीय प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी होणार लवकर। तसेच शुल्कासाठी न थांबण्याचा भूमी अभिलेख विभागाचा निर्णय तर आधी शुल्क भरावे लागणार। 4 खतवाहू जहाजे भारतकडे रवाना झाले असून खरीप हंगामासाठी खत पुरवठ्याला बळ। स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट, वीज बिल झाले दुप्पट तर वाढीव बिलामुळे नागरिक त्रस्त झाले असून मोर्चे आंदोलने करूनही प्रशासनाची मौन भूमिका। शेतकऱ्यांना सौर पंपाचे अपुरे साहित्य मिळत असून कंपनीकडून 6 महिन्यापासून उडवाउडवीची उत्तरे। तसेच महावितरण कंपनीकडे तत्कार। जमीन एकाची आणि नुकसान भरपाई दुसऱ्यालाच। पिंपरी बुद्रुक येथे अतिवृष्टी अनुदानाचा मोठा घोटाळा तर 8 दिवसात चौकशी करून अनुदान देण्याची मागणी। मंडळ कृषी कार्यालय थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले असून सुगना राईस टेक्नॉलॉजी पद्धतीने धान पिकाची लागवड उपक्रम। पावसाच्या आगमनानंतरही रायगडमध्ये पाणी टंचाईचा झडा तीव्र तर 461 गाव आणि वाड्यावरील 1.5 लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण। तसेच 85 टँकर सुरू तर धरणामध्ये फक्त 17% पाणीसाठा। पाऊस लांबल्याने पिकावर परिणाम होत असून इंदापूर तालुक्यातील चित्र तर पाण्याची पातळी खोलावली। शिधापत्रिका धारकांना मिळणार आता QR कोड युक्त स्मार्ट कार्ड। तसेच फाटाने खराब होण्याच्या कटकटीपासून शिधापत्रिका धारकांची सुटका होणार। ओला होणार दारुगोळा, स्फोटके तसेच सौर ऊर्जा प्रकल्प। शेती महामंडळाची 4200 एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता। सेवा केंद्रातील दुकानदारांना विचारा, दर फलक नेमके कुठे गेले, नियम पाळणार तरी कोण। शेतकरी कृषी केंद्रात निदर्शनास येत आहे सर्रास प्रकार तर खरेदी केलेल्या मालाची पावती तत्काळ घेणे बंधनकारक। पाऊस गायब तर उन्हाची तीव्रता वाढल्याने साखरपट्ट्यात ऊसाचा झाला पालापाचोळा। चपडगाव भागात भीषण परिस्थिती तर ऊसालाही पीक विम्याची सुरक्षा मिळण्याची आशा। पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाणे महागले असून बॅग मागे 500 रुपयांची वाढ। तसेच जखमीवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरू असून बियाणे कंपन्या व विक्रेत्यांनी दरवाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप। श्रींच्या पालखीसह वरुण राजाही दाखल, टाळ मृदुंग वाजती, आनंद भक्त नाचती। श्रींच्या पालखीचे अकोला शहरात भक्तिभाव स्वागत तर पालखी मार्गावर हजारोंची गर्दी उसळली। थेट शेतकऱ्याकडूनच खरेदी करा दाढी, अमित शहा यांचे नाफेड आणि NCCला निर्देश। खरीपाच्या पेरण्या तोंडावर तरीही मिळेना कापूस पिकाचा विमा। अकोला जिल्ह्यातील 30,000 शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून पेरणीसाठी होणार आधार। सोयाबीन बियाण्याचे 100% अनुदानावर वाटप तसेच जमिनीच्या क्षेत्रानुसार बियाण्याचे वाटप। बुलढाणा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी तर खरीपाच्या आशा पल्लवीन। रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार असून पुढील 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज। वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला तर कपाशी उत्पादक शेतकरी हैराण झाले असून पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रात्रभर पहारेदारी तसेच वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी।
वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारनंतर अनेक भागात दमदार पावसाची हजेरी तसेच अंकुरलेल्या पिकांना जिवंत तर मशागतीच्या कामाला येणार वेग. सरदार कंपनीने नेला 774 मेट्रिक टन साठा परत. कापूस बियाणे विरोधात जामनेर पोलिसात आहे गुन्हा दाखल. केळी उत्पादकांना भरपाई न दिल्यास कोर्टामध्ये खेचू. मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधील बैठकीत विमा कंपन्यांना सुनावले खडे बोल. ना पाऊस ना अनुदान, बळीराजाच्या नजर आकाशाकडे आणि मोबाईलकडे. रब्बी नुकसानीचे 17,000 रुपये हेक्टरी अनुदान मंजूर तर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा. धुळे जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी तसेच एक घर कोसळले तर 20 कोसळून 40 मेंढ्या ठार. धुळे शहरात 1 तास तर साक्री तालुक्यात जोरदार पाऊस तसेच जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याने बळीराजा आनंदीत. आता शेती कामांना आला वेग. हंगामामध्ये लोणच्याच्या महागाची झड तसेच कच्च्या मालाचे दर वाढल्याने आठवडी बाजारात 50 ते 80 रुपये किलोने कैरीची विक्री तर साहित्याचे भाव वधारल्याने लोणचे महागले. मिरची लागवडीची तयारी पूर्ण झाली असून पावसाच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा. नंदुरबार तालुक्यामध्ये लागवड लांबणीवर पडल्यास उत्पादनात घट होण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज तसेच ठिबक सिंचन व मॅचिंगचा वाढता वापर. पाझर तलाव उत्खनन बंद पाडण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या तसेच बाधित जमीन पूर्णवत करून देण्याचे कंपनीचे आश्वासन. नागरिकांची तहान महत्वाची असून जलसाठा पिण्यासाठी राखीव. नाशिकमध्ये सिंचनाची सर्व आवर्तने बंद तर 26 पैकी 13 धरणे आटली असून अवैध उपशावर पथकांचा वॉच. अनेक जिल्ह्यामध्ये पीक पॅटर्नमध्ये होणार बदल तर एल निनोचा परिणाम तसेच 6.5 लाख हेक्टरवर होणार पेरणी तर मकाऐवजी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता तसेच सोयाबीन कांदा मूग ठरू शकतात फायद्याचे. कांदा दर तेजी तर निर्यातऐवजी व्यवस्थापन धोरणाची मागणी. HPA संघटनेचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्यांना पत्र. कणकवली जिल्ह्यात पावसाचा जोर तर भात शेतीच्या कामाला आला वेग. 2 दिवसाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला असून शेतीला आधुनिकतेची जोड आणि यंत्रांचा वापर. आवक घटता सांगलीत हळदीला मिळाली भाववाढीची झडाडी. प्रति क्विंटल 1500 ते 2000 रुपयांची भाववाढ तर शेतकरी हताश आणि व्यापाऱ्यांची चांदी. आटपाटीमधील 28,000वर शेतकऱ्यांना मिळाले 5,61,00,000 रुपये. PM किसान निधी जमा तर बियाणे खतांच्या खरेदीस मदत. अदरकने पालट झाले शेतकऱ्यांचे दिवस तर भावाची कोंडी फुटल्याने आजचे दिन आले असून उत्पादनात मोठी घट पण मागणी वाढल्याने 2 महिन्यात वाढले 3 पट भाव. ई-पास प्रणाली बंद पडल्याने रशियनचे हजारो लाभार्थी वंचित. अंबाजोगी तालुक्यात सरसकट कर्जमाफीसाठी शेकडो शेतकरी उतरले रस्त्यावर. बैलगाडी आडवी लावत रस्ता रोको. हिंगोली जिल्ह्यातील 908 थकबाकी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्यासाठी 3,57,00,000 रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पाण्यासाठी 150 कोटी खर्चूनही वसमत तालुक्यातील 49 गावे तहानलेली तसेच रस्त्याची झाली चाळण. जल जीवन मिशनच्या दर्जाहीन कामामुळे पाण्यासाठी वणवण. जालना जिल्ह्यातील कोट्यावधीचा बँक घोटाळा पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला असून बनावट सोने आणि वेअर हाऊस पावत्यांद्वारे बँकेची फसवणूक करणाऱ्या 19 आरोपींना अटक. अखेर आधार बरसल्याने बळीराजा सुखावला असून दमदार पावसाची प्रतीक्षा. टेंभुर्णीसह परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे पाऊण तास मुसळधार पाऊस तर खरीप पेरणीला आला वेग तसेच मजुरांचा वानवा तर कुटुंबाची पेरणीसाठी धावपळ. बियाण्यावर केवळ प्रक्रियेचा मेकअप तर दरात दुप्पट वाढ. शेतकरीही संकटात. 50 रुपयाचे सोयाबीन 120 रुपयांवरती तर शेतकरी म्हणतो ही कसली प्रक्रिया. यंदा 6 लाख हेक्टरवर पेरणी होत असून सोयाबीनचा पेरा घटणार तर मिरची ठरते पसंती. राणी उंचेगाव परिसराला आर्द्र नक्षत्राच्या पावसाने दिली हुलकावणी तर शेतकऱ्यांच्या धूळ पेरणीकडे कल. तुळजापूर तालुक्यातील 3 कृषी सेवा केंद्रांचे 9 परवाने निलंबित केले असून खत विक्रीवरती बंदी. शासन कर्जमाफीच्या जाचक निकषाचे जाडे तर 60% शेतकरी ठरले बाद. अमरावती जिल्हा बँकेची स्थिती तर 31 मार्च 2024 पर्यंत कर्ज परतफेड नसलेल्यांनाच लाभ. अखेर बरसला. भंडारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह दमदार पाऊस तर उकड्यापासून मिळाला दिलासा तसेच 25 जून पर्यंत प्रशासनाला येलो अलर्ट. भंडारा जिल्ह्यात पावसाची 60%हून अधिक तूट झाली असून जून संपायला येऊनही मशागती खोळंबल्या. अशाच नवीन अपडेट, शेतीविषयक माहिती, ताज्या बातम्या आणि रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.